संत स्तवनी रतसी, तरी कथेची से न करीसी, की निराळी बोल देखसी सनागर. तू जेव्हा संतांची स्तुती करण्यामध्ये रंगून जातोस, त्यावेळी तुला मूळ कथेची आठवण राहत नाही, कारण तू निराकार स्वरूपासंबंधी प्रेमळ आणि रसाळ भाषा बोलत राहतोस. परी तो रसातिशयो मुकुळी, मग ग्रंथार्थ दीपू उजळी, करी साधू हृदय राऊळी मंगळ उखा. परंतु आता रसाचा अधिक झालेला विस्तार कमी कर, मग गीता ग्रंथाच्या अर्थाचा दीप प्रज्वलित कर आणि सत्पुरुषांच्या हृदयरूपी राऊळात मंगलतेची पहाट निर्माण कर. ऐसा श्री गुरुचा उवाईला, निवृत्ती दासासी पातला, मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला, तेची ऐका. हे सद्गुरु निवृत्तीनाथांचे विचार ज्ञानेश्वरांनी मानले. मग ज्ञानेश्वर म्हणाले, ते श्रीकृष्ण काय बोलले ते आता ऐका. अर्जुना अनंत सुखाच्या डोही, एकसरा तळूची घेतला जिही, मग स्थिरावुनी तेही तेची जाहले. अर्जुना, अनंत सुखाच्या डोहात उडी मारून एकदम तळ गाठला, ते तेथेच स्थिर होऊन आत्मस्वरूप बनले. अथवा आत्मप्रकाशे चोखे, आपण पेची विश्व देखे, तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल. हृदयामध्ये शुद्ध आत्मप्रकाश पसरला की संपूर्ण विश्व आपलेच स्वरूप आहे असे जो पाहत असतो, तो देहासह परब्रह्म झाला असे सहज मानता येईल.